हॅलो, हाय, नमस्कार. विद्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज उपमा बनवणार आहे. 2 वाटी रवा घेतला होता आणि उपम्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. 2 कांदे, 1 टमॅटो, थोडासा कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर हे सगळं धुवून चिरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये लागणारे साहित्य थोडं हिंग, हळद, जिरे, थोडी राई आणि रवा आपण तुपामध्ये चांगला फ्राय करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण रवा भाजून घेऊया. आता आपण 2 चमचे तूप टाकूया. तूप गरम होऊ दे. तूप गरम झालं की त्यात आपण रवा टाकून घेऊया. बारीक रवा घेतलेला आहे आम्ही. असा बारीक रवा घ्यायचा, साफ करून घ्यायचा, कधी कीड वगैरे पण असते. आता तूप गरम झालेलं आहे, त्यात आपण चांगला रवा भाजून घेऊया. चांगला लालसर भाजायचा आणि फोडणीला देताना मग तेलाचा वापर करायचा. हे बघा, असा लाल करून घ्यायचा पूर्ण, म्हणजे खायला सुद्धा खरपूस लागतं मस्त. आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. आता कढईत तेल टाकूया आणि कांदा वगैरे फ्राय करून घेऊया. 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल चांगलं तापू दे. आपण त्याच्यामध्ये जिरं आणि राई टाकूया. तेल गरम झालं आहे. आता आपण राई आणि जिरं सोबत टाकूया. चांगलं परतून घ्यायचं. राई आणि जिरं व्यवस्थित तडतडलं पाहिजे. राई कच्ची राहिली तर कडू लागते. त्यानंतर आपण मिरच्या टाकूया. मिरची आणि कढीपत्ता. मिरची चांगली तडतडून घ्यायची. चांगली झालेली आहे. आता आपण कांदा टाकूया. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया. थोडं मीठ टाकूया, म्हणजे लवकर होईल. चांगला परतून घेऊया कांदा. कांदा लालसर झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण मस्त शिजवून घ्यायचा. चांगला शिजवून घेतला की मग कच्चा लागणार नाही खाताना. थोडासा मीठ
चांगला टोमॅटो शिजून घेऊया. टोमॅटो शिजला आहे हे बघा. आता आपण थोडी हळद, थोडा हिंग टाकून घेऊया. भाजलेला रवा टाकूया. तुमच्याकडे कसा बनवतात, वाटाणेही टाकू शकतो, गाजर पण टाकू शकतो, पण अवेलेबल नाही आहे माझ्याकडे म्हणून नाही टाकले. तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर टाका. थोडंसं मीठ टाकूया. आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. चांगलं परतून घेऊया. आता आपण पाणी टाकून घेऊया. 1 ग्लास पाणी टाकलं आहे. तरी थोडं अजून जरा पाणी टाकते. चांगला शिजवून घेऊया बारीक गॅसवरच. गॅस फास्ट नाही करायचा, नाहीतर रवा कच्चा राहील. तर व्यवस्थित शिजू दे त्याला. सर्व ढवळत राहायचं. थोडा दही असेल तुमच्याकडे तर शिरा उपमा होतो तेव्हा थोडासा दही पण टाकायचा, जेणेकरून उपमा थोडा मऊ राहतो. बराच थोडा उशिराने खाल्लात तुम्ही तरी सुद्धा मऊच राहील. आता दही पण नाही आहे म्हणून सिंपल बनवलं आहे. आता आपण चांगलं शिजवून घेऊया. हे बघा, आपला उपमा रेडी झाला आहे. जास्त चिकट पण नाही, जास्त कोरडा पण नाही, फडफडीत झाला आहे मस्त. आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि खाऊन घेऊया. आता कोथिंबीर टाकली आहे. परत एकदा ढवळून घेते.